देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. बाबांचा विषय आहे गर्वात आपलेच हरण होते. काळविटाला डोलदार शिंग असतात. तसाच एक काळवीट तळ्यात पाणी पित होता. पाणी पिताने त्याला त्याचे प्रतिबिंब दिसले. तो म्हणाला, ही तर माझीच शिंगे, किती छान आहेत. याला त्याचा फार आनंद झाला. ज्या शिंगामुळे मी सुंदर दिसतो ती शिंग सर्वांना दिसावीत, माझं सौंदर्य जाणावेत, माझ्या सौंदर्याची स्तुती करावी, या भावात तो वावरू लागला. तेवढ्यात एका वाघाची त्याच्यावर नजर पडली. काळविटाने पण वाघाला पाहिलं. जसंच काळविटाने वाघाला पाहिलं तो पळत सुटला. पळता पळता त्याचे शिंगे वेलीच्या जाळीत अडकली. त्याला पळता येईना. त्याला पळता येईना. त्याचा वेग फार मंदावला. तेवढ्यात वाघ आला आणि त्याच्यावर आरामात झडप घालून त्याचा शिकार हस्त केला. मग काळविटाला समजलं की ज्या शिंगामुळे मी सुंदर दिसत होतो, ज्या शिंगामुळे मला गर्व आला होता, आता त्याच शिंगाने माझा घात केला. मग आता गर्व म्हणजे काय? तर अहंकार करणे, अभिमान वाटणे, नाहीतर घमेंड. जसं काळविटाला गर्व आला होता का? कारण की त्याला डोलदार शिंग होती. आता हरण म्हणजे काय? तर नाश होणे, नाहीसे होणे. जसं काळवीट चपळाईने पुढे होता, पण वाघाने त्याचा घात केला. का? कारण की त्याला गर्व आला होता. मी या गोष्टीतून असं शिकले की आपल्याकडे एखादी चांगली गुण असेल, चांगला वस्तू असेल व त्याच्यामुळे आपला लौकिक वाढत असेल, नाहीतर मोठेपणा वाढत असेल, तर ते काही चुकीचं नाही. पण जर त्याच्यामुळे आपला रूपांतर गर्वात होत असेल तर ते चुकीचं आहे. विश्वात्मके देवे साधक मंडळी खूप भाग्यवान, कारण की संत कृपा, बाबांनी आपल्यावर केलेली कृपा. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. म्हणजे संतांच्या सहवासाने, संतांचे विचार श्रवण केल्याने, संतांच्या रीतीने आचरण केल्याने आपले गुण व अवगुण बाद होतात. करू नका काही, संत संग धरा. जय हरी. जय हरी ताई.